2016 मध्ये सुरू झालेली डिजिटल पेमेंट सुविधा मोठ्या व्यापाऱ्यांपासून अगदी रस्त्यावरच्या फळ भाजी विक्रेत्यांपर्यंत पोहोचले। यूपीआयमुळे व्यवहार करणं सोपं, जलद आणि रोख रकमेविना शक्य झालंय। विशेषतः छोट्या विक्रेत्यांसाठी यूपीआयने मोठी सोय केलेली आहे। डिजिटल व्यवहारांचा बदल छोट्या व्यावसायिकांच्या दैनंदिन व्यवहारात मोठा फरक घडवून आणतोय। याच बदलाचा आणि यूपीआयमुळे फळभाजी विक्रेत्यांवर झालेल्या फायद्याचा मार्केटमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पैसे अधिक अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळायचे बाजारपेठांमध्ये, मात्र आता यूपीआय आयडी सारखी सेवा केल्यामुळे लोक मोबाईलवरूनच पैसे मारायला सुरुवात आता मोबाईलवरून मारायला लागले सगळेजण। आता कॅश जवळ जास्त बाळगत नाहीत कोण आणि यूपीआय कार्डवरच मारतात, मोबाईलवरूनच। हे झाले चांगल्यासाठी झाले सोडा। हे यूपीआय आयडी बघा, अशा पद्धतीनं अनेक जण यूपीआय आयडी कशा पद्धतीने या ठिकाणी ठेवत असतात। क्यूआर कोड खरं तर तो आहे, क्यूआर कोड तू त्याच्यावरती डायरेक्ट लावलेस काय? होय, हिच्यावर भारी आहे हो, करायला येते लगेच। मग हिच्यावर लावली, भिजते पण नाही, भिजत पण नाही। होय। हे झालेलं चांगलं झालं असं वाटतं तुम्हाला UPI? हो, कारण की आता माणसाकडे पैसे नाहीच आहे, त्यामुळे 10-5 रुपये सुद्धा त्याच्याकडे खिशात आता शिट्टे नसल्यामुळे आता प्रत्येक जण गुगल पेचा वापर करते। फोन पे ह्याच्यावरच चालू आहे, क्यूआर कोडवर चांगलं झालं आहे। आता चालूच आहे, चांगलंच आहे म्हणायचं, आता चालू आहे ते। आता हे ऑनलाईन चालू आहे 10 वर्ष झालं। चिल्लरचा पण प्रॉब्लेम आलेला आहे। 10-20च्या नोटा कमी आहेत चिल्लरमध्ये। पण हे तुला झालं ते बरं हाय चांगला आहे, चांगला आहे। सगळं यूपीआय 5 रुपये 4 रुपये 2 रुपये हे सगळे देखील मारतात। होय, त्याच्यावर सगळं चिल्लर काहीच नाही या बाजारात। याचा तोटा कधी झालाय असं वाटतंय का तुम्हाला? हे थोड्या चिल्लर मध्ये काहीच नाही। एकदा एक गिराकडे 5 रुपये 10 रुपये शिल्लक त्यांच्याकडेच राहतात। हा, उलट 10 रुपये द्यायची पाहिजे, अगर 2 रुपये 3 रुपये काय घेता येतच नाही। गुगल पे, फोन पेचा मोठ्या प्रमाणात, पेटीएमचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात आता लोक करताना दिसत आहेत आणि याचा खूप चांगला वापर जो आहे तो आमच्याकडे सुरू आहे आणि याचा फायदाच झालेल्या प्रतिक्रिया सगळ्याच या व्यापाऱ्यांनी दिलेल्या आहेत। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।